आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव, येरत जीवाव खटपटा, होई बा जागा, होई बा जागा, वावुगा कागा विष्णुशील. जाणीवेच्या भारे भवाचे डोई, जाणीवेच्या भारे भवाची डोई, बुडसे ते कैल गेसिना, होई बा जागा, होई बा जागा, वावुगा कागा शिणशील. तुका म्हणे जाणे, तुका म्हणे देवा, पावशील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे, होई बा जागा, होई बा जागा, वावुगा कागा शुणशील. समचरण सरोजम सांध्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कज्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री रामचंद्र कृपालु भजवन, हरण भव भय दारुण, नवकंजलोचन, कल्ज मुख कर कज पद कल्जारुण, कंदर्प गणित अमित छवि, नवनील निरद सुंदर, पटपित मानहु तडित रुचि, नवमी जनाक सुतावरं अतुलित बलधाम, हेम शैलाभदेहं दनुजमन कृशां, ज्ञानी नाम अग्रगण्यं, सकल गुण निधान, वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं, वात जातो नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्रीसंताची, माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक हे पाया भरे. Yeah.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आठवे देव तो करावा उपाव येरत जीवाव खटपटा हुईबा जागा वावगा कागा शिनशील. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आहे. उपदेशपर प्रकरणातला या प्रस्तुत भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला देवदर्शनाकरता, आपल्या जीवाचं सोनं होण्याकरता, आपल्या जीवाला पूर्णता लाभण्याकरता, आपल्या जीवाला पूर्ण सुख प्राप्त व्हावं या हेतून जागृती प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला देत आहेत. विडाला अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात की बाबा हो, खऱ्या अर्थानं जर तुम्हाला सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर मी सांगतो तो उपाय करा. काय करायचं तुकोबाराय? आठवे देव तो करावा उपाव हे साधन तुम्ही करा. पण हे साधन करत असताना येर त्याची वाव खटपटा, बाकीच्या खटपटा त्यागा. देवदर्शना करता जागे व्हा, होईबा जागा. अंतरंगानं जागे व्हा, बाहेरून पण जागे व्हा, होईबा जागा. विनाकारण शिणू नका, वावगा कागा शिणशील. जागे व्हा, जर नाही झाले तर विनाकारण शिणू कशाला शिणता. काही लोक म्हटले महाराज आम्ही हुशार आहोत, आम्हाला भरपूर अक्कल आहे संसारातली. ते म्हटले संसारातली तुम्हाला अक्कल आहे, पण संसारातलं ज्ञान परमेश्वराकडे घेऊन जात नाही, हे ज्ञान पूर्ण नाही. म्हणून याचा भार डोक्यावर घेऊ नका. जाणीवेच्या भारे भवाची ये डोई. अनेकदा भवटो हात गेले तर बुडसी ते काही निघेसे ना. त्या दुःखात एकदा गेले की वरती येणार नाही. का हो, मग तुमच्या देवाला आठवायचं म्हणजे करायचं काय? जाग व्हायचं म्हणजे करायचं काय? तुमचा देव मिळवण्याकरता काय करावं लागतं? काय लागतं काय तुमच्या पांडुरंगाला? ते म्हटले काही लागत नाही. तू का म्हणे देवा पावशील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे. ते म्हटले तुमच्या देवाकरता भाव, आमच्या देवाकरता भाव अनिवार्य आहे. तुका म्हणे देवा पावशील भावे, भावानं देव तुम्हाला पावेल. पण जे ज्ञान तुम्हाला विषयाचं पूर्ण वाटतं, जाणता ते ठावे काही नव्हे, त्यानं तुम्हाला देव मिळणार नाही. याच्याकरता बाबा हो, भाव ठेवा, जागे व्हा, आठवण करा, जागे व्हा. संसारिक ज्ञान पूर्ण नाही, हे अपूर्ण आहे. पूर्ण करता तुम्हाला या ठिकाणी ज्ञान संपादन करावं लागेल, भक्ती मार्गाचं अवलंबन करावं लागेल. जागे व्हा, होईबा जागा होईबा जागा वावगा कागा शिनशील. आता झोपले तरी काही अडचण? अभंग कळला ना? कळलं ना? अभंग करून सुरू पुढे आता. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला. या अभंगाच्या आश्रयाने बोलायच्या आधी एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्द परिहार देणं गरजेचं आहे आणि अगत्याचं आहे. आपला चालू असलेला पंचदिनात्मक पारायण सोहळा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री किसनगिरी विजय ग्रंथाचं पारायण या ठिकाणी आहे. मौजे जैनपूर रोड, खंडोबावाडी, गोगरगाव तालुका, नेवासा जिल्हा अहिल्यानगर. अतिशय गोड असणार आपलं वातावरण आहे, अतिशय गोड गाव आहे, अतिशय गोड असणार हे खंडोबावाडी आहे. आणि या खंडोबाच्या ज्या देवाच्या नावानं असणार ही वाडी आहे, त्याच देवाचा हा उत्सव आहे. दरवर्षी असणार पवनसुत मारुतरायांचं असणार या ठिकाणी सुंदर असणार मंदिर आहे, निवास आहे. खंडोबारायांचं असणार निवास आहे. सुंदर नियोजन या ठिकाणी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ घोगरगाव, श्री समर्थ किसनगिरी बाबा भक्त मंडळ घोगरगाव या मंडळाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सर्वांनी त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. हे बघा, जरा मन लावून वाजवा, उगाच खडखड नकोय, चांगला आवाज आला पाहिजे, भूक लागली पाहिजे ना आपल्याला. नंतर मंडळानं जेवणाचं नियोजन केलेलं आहे. वा 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 वा. श्री अग्निमाता भक्त मंडळ घोगरगाव, श्री संत साईबाबा प्रतिष्ठान घोगरगाव, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ घोगरगाव सर्वांच्या विद्यमान, सर्वांच्या सहकार्यानं किसनगिरी बाबा भक्त मंडळ असणार गोड या कार्यक्रमाचं आयोजन करतंय. या सप्ताहाकरता एवढा मोठा भव्य आणि सुंदर कार्यक्रम होतो, तर याला आशीर्वाद तेवढेच महत्वाचे आहेत. असणार श्री समर्थ सद्गुरु स्वानंद सुखनिवासी किसनगिरी बाबा क्षेत्र देवगड ब्रह्मलीन, श्री सद्गुरु नारंगिरीजी महाराज क्षेत्र सरला बेट,
व हरिभक्तपरायण गुरुवर्य पूज्य बाबा भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं हरिभक्तपरायण स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज आदरणीय श्री क्षेत्र देवगड संस्थान पूज्य बाबांच्या प्रेरणेने परमपूज्य गुरुवर्य बाल संन्यासी आणि आपल्या गावचं परमार्थिक वैभव, आपल्या गावाचं अध्यात्माच्या धर्माच्या दृष्टिकोनानं महाराष्ट्रभर ज्यांनी नाव अतिशय सुंदर करण्याचा ज्यांचा मानस आहे असे हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय बाल संन्यासी विश्वनाथ गिरीजी महाराज घोगरगाव पूज्य महाराजांच्या मार्गदर्शनानं हा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, ज्यांच्या आधिपत्याखाली आहे हरिभक्तीपरायण आपल्या जवळचेच आणि देवगड भक्त परिवारातील देवगडचे असणारे विद्यार्थी आळंदीला पूर्ण संस्था केली आणि पूर्ण संस्था केल्यानंतर पूर्ण कीर्तन संस्थेचं पाहिक राहून या ठिकाणी अतिशय सुंदर ते करतात. व्यासपीठाचं नेतृत्व सप्ताहाचं आधिपत्य ज्यांच्याकडे आहे हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज तणपुरे आवर्जून कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्याच पद्धतीनं सर्व असणाऱ्या या कार्यक्रमाकरता सहकार्य करणारी मंडळी, त्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं फार मोठं योगदान या सप्ताह करताय त्यांच्या गावापासून आम्ही जोडीदार आहे. तेव्हापासून हा महात्मा आमचा कला क्षेत्रात आहे. इंदोरकर महाराजांबरोबर भरपूर फोकस वाजवला त्यांनी. सुंदर गाणं चौरंगी असणारं त्यांचं जीवन आहे. अतिशय सुंदर मोठं योगदान त्यांचं या सप्ताह करता लाभलेलं आहे. मंडळानं सांगितलं त्यांची सर्व असणारी विद्यार्थी आहे ज्ञानरा माऊली वारकरी शिक्षण संस्था, सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था असणार या ठिकाणी सर्व माझ्या या छोटे छोटे लेकरं, सर्व विद्यार्थी वृंद, आमचे गुरुबंधू मंडळी सगळी जण उपस्थित आहे. यांना पाहिल्यानंतर आमचं लहानपण आम्हाला आठवलं. हरिभक्तीपरायण गोकुळ महाराज पवार या ठिकाणी आवर्जून मृदंगाची सेवा करण्याकरता त्यांच्याकडे टाळ्या माझ्या. गाड्याचं वय कमी आहे पण भविष्यातला फार मोठा माणूस आहे, एकदम शार्प हात आहे, सुंदर असणार वाजवणं आहे. हरिभक्तीपरायण काशीनाथजी महाराज टेकाळे आवर्जून कीर्तनाकरता उपस्थित आहे. माऊली महाराज सुंदर आवाज, वय कमी पण सुंदर आहे. सर्व असणारे माझ्या छोट्या छोट्या गुरुबंधू, हे सर्व आमची वारकरी मंडळ, सर्व मंडळ, त्या समोर बसलेले सर्व श्रोते. हरिभक्तीपरायण पोपशे पाटलांची साऊंड सिस्टीम आहे, अतिशय छान साऊंड सिस्टीम आहे आणि विशेष टाळ्या असणार आमच्या तरुण मंडळी करता वाजवा, जे 4-5 महिने फिरून या कार्यक्रमाचं आयोजन करतात. सर्वांचीच नावं परिचित नाही. दीपक भाऊ असतील ज्यांनी मला आवर्जून या कार्यक्रमाकरता फोन केलं, बालू भाऊ असतील, त्याच पद्धतीने आमचे चॅनलवाले याच मंडळातले हरिभक्तीपरायण सचिन महाराज, सर्व असणारी तरुण मंडळी, सर्वांच्या नावाचा मला परिचय नाही पण विशेष असणारे ज्यांचं मला कायम सहकार्य आणि फार प्रेमाची भेट असते असे आमचे भाऊसाहेब महाराज बैरट नर्मदा परिक्रमेला गेलेले. त्यांनी तिकडून फोन केला की महाराज एवढी सेवा करावं लागेल बरं का, पोरं फोन करतील तुम्हाला, म्हणून आपल्याच गावातले वारकरी आहेत त्यांना पण शुभेच्छा. त्यांच्या असणारा नर्मदे परिक्रमेकरता अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या विषयी आदर, सर्वांच्या विषयी प्रेम व्यक्त करतो. पूज्य कांगुणे बाबांचे भाऊ आमचे कांगुणे दादा या ठिकाणी आवर्जून कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. सर्व माता भगिनी, सर्व पुरुष बांधव, सर्वांशी सुख लाभावे, दुःखी कोणी असू नये, सर्वांना दंडवत प्रणाम करून या अभंगाच्या आश्रयाने बोलायला सुरुवात करतो. ऐका, कार्यक्रम खंडोबाच्या दरबारात आहे, मारुतरायांच्या दरबारामध्ये दोन्ही देवता पावणारे देवता आहेत. का उपासना करायची असते देवाची? आपल्याला सुखा करता. कशा करता? सुखा करिता. आपल्या जीवनात आपल्याला सुख व्हावं म्हणजे म्हणून खंडोबारायांची सेवा, म्हणून तर मारुतरायांची सेवा. आणि ही देव पण दुःख घालवतात, बरं घालवतात. खंडोबाराया दुःख घालवतात. तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल ऐकलं. अहं वाघा सोहं वाघा, अहं वाघा सोहं वाघा, प्रेम नगरावार सबद भुवनी भजनी लागा, भजनी लागा, देव करा कैवारी. देव पावणार आहे खंडोबाची बारी, माझ्या ची बारी, वारी माझ्या
मल्हारीची वारी का करायची? सुखा करताच ना. अहवाघ सोहमाघ प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा. का भजनी लागा? त्याला का कैवारी करा? देव करा कैवारी. मल्हारीची वारी कशा करता? सुखा करता. कौटुंबिक जीवन जगत असताना खंडोबाचं फार मोठं योगदान आहे. म्हणून जागरण गोंधळ, जेजुरीला जाणं, या सर्व काही गोष्टी करतात. लवकर पावणारा देव आहे. सुखा करता खंडोबारायाची उपासना आहे. सुखा करता सर्व देवाची उपासना सुखा करताच आपण करतो. एवढा मोठा उत्सव हा त्याच्या करता. तसं जागरण गोंधळ म्हणजे काही लोक एक विनोद म्हणून घेतात आता, पण त्याचा अर्थ फार गंभीर आहे बरं. त्यात मुरळीची अपेक्षा करतात, पण साधू संतांनी कोणती मुरळी सांगितली? इच्छा मुरळी, इच्छा मुरळी पाहू नका, पाहू नका, पाहू नका, पडाल नरकात वारी. बोध बुधली, बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. कोणती बुधली, कोणतं ज्ञान दिवटी? याचा अर्थ सांगायला आपल्याकडे एवढा वेळ नाही. सांगणं एवढंच आहे, खंडोबा पावतोय. सुखा करता हा सप्ताह आहे. सुखा करता त्याच्याकडे प्रवास आहे. देव कोणताही असो, त्या देवाची उपासना फक्त सुखा करताच केली जाते. स्वार्थाशिवाय माणसं देवाकडे सुद्धा जात नाही. स्वार्थाशिवाय माणसं माणसाकडे जात नाही. स्वार्थाशिवाय पशूंकडे जात नाही. माणूस बिना मतलबाचा कुठेही प्रवास करत नाही. देवाकडेही आमचं हित व्हावं, सुख व्हावं, म्हणूनच देवाकडे प्रवास आहे. मारुतरायांचा पण तसाच अधिकार आहे. मारुतरायाला सुद्धा भरपूर प्रमाणात पूजलं जातं. जेवढी भक्त मारुतरायाची भयंकर भरपूर मोठमोठाले भक्त आहेत. का? लवकर पावणारा देव आहे खंडोबासारखा. म्हणून तर असणार देव प्राप्ती करता मार्गदर्शन तुकोबारायण मारुतरायांचं घ्यावं. देव प्राप्ती करता. आणि महाराज अधिकार पण तसा आहे ना, हे दुःख भंजन, हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. किंवा असणार ते म्हणतात ना, शरण शरण हनुमंता, तुकोबाराय म्हटले, खऱ्या अर्थानं भक्ती कशी करावी, लवकर देवाकडे कसं जावं, याच्याकरता मार्गदर्शन, भक्तीची वाट मी मारुतीरायांना विचारले. असा का अधिकार मारुतीरायांचा? दुःख हरण करणारे मारुतीराय. मज दाबाव्या सुभटा, सुभटा माझ मज दाबाव्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाट. भक्तीची वाट मारुतीरायाला विचारली. असे दोनही देव या ठिकाणी वास करतात. दोघांनाही दंडवत प्रणाम. आपल्यालाही सुख मिळावं म्हणून तर आपण ईश्वर सेवा करतो. सुख कुठेही नाही. सुख मिळवण्याकरता तुम्हाला परमात्म्याकडेच प्रवास करावा लागेल, देवाकडेच करावा लागेल. तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून
या सगळ्या मंडळीकडे. अरे आपलं परमार्थातलं वैभव आहे. काय करता डीजेला? अंतःकरण जर सात्विक असेल तर डीजे पेक्षा तिपटीनं दापटीनं आनंद इथं आहे. इथं नाचलेलं बावगण आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. सुंदर प्रमाणे आपुला तो एक देव करून घ्यावा. देवाला मिळवा सुख मिळेल, जर नाही मिळवला तर तेने विना जीवा सुख नाही. तो मिळवल्याशिवाय सुख नाही. मग ऐका मायबाप, आपण पंढरीनाथाकडे पांडुरंगाकडे आपला प्रवास करा. देव कुठलाही असो त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा. देवाच्याच ठिकाणी सुख आहे. पण आमची ओढ अशी आहे ना, आमचा स्वभाव असा आहे ना, आम्ही देवाकडे प्रवास नाही करत. आम्ही जिथं नाही करतो तिथं खटपटा करतो. जिथं नाही तिथं शोधल्याशिवाय आम्ही देवाला राहतच नाही. जिथं नाही तिथं सुखाला शोधल्याशिवाय आम्ही राहत. संसारात सुख नाही पण प्रयत्न अटीतटीचे चालू आहे. परमार्थात सुख आहे पण परमार्थ अंतःकरणापासून अंगीकारायला कोणी तयार? ही शोकांतिका आहे सध्याची. संसारात सुख आहे का? नाही ना. प्रमाण सर्वांचे प्रमाण. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले उडा. कवना मी शरण जात कवना शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. काकडा फाटे तुमच्या सर्वांचे. संसार दुःख मूळ. संसारात सुख नाही, सुखाचा भास आहे. सुखाचा काय आहे? भास आहे. सुखाभास संसारात आहे. म्हणून तर ते म्हटले ना, दुःख बांधवडी आहे संसारात आपण जन्माला आलो. संसार फक्त कर्म म्हणून करायचा असतो. आपल्याला वाट्याला देह व्यवस्था म्हणून संसार आलेला आहे. या संसाराला साधन करून देवाकडे प्रवास करायचा आहे. देह व्यवस्था म्हणून कर्म म्हणून आमच्या वाट्याला संसार आलाय. हा संसार कर्म म्हणून करायचा आहे, आसक्तीनं करायचा नाही. निरासक्त वृत्तीनं संसार केला तर हा संसार देवाकडे घेऊन जाईल. पण आसक्तीनं केलं तर या संसारामध्ये सुख नाही. नाही, सुखाचा विचारच नाही. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, चरणाई कोठे सुखाचा विचार सुख बांधवडी आहे. हसू नका, टाळ्या वाजायचं ना. मग हे बघा, प्रतिक्रिया देणं फार गरजेचं आहे बरं का. म्हणजे माणसं जिवंत हे कळतं. हल्ले डुल्ले चालले पाहिजे माणसं. खरं सांगू का, इथं आल्यानंतर असा भाग गेला, शिण गेला. खरोखर श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा भक्त मंडळ आणि सर्व श्रोत्यांना पाहिलं, मनातला भागही गेला आणि शिणही गेला. विडाला विडाला. म्हणून सांगायचंय काय, दुःख बांधवडी
आहे हा संसार सुखाचा विचार नाही, कोठे संसारात सुख नाही, सुख आहे परमात्म्याच्या ठिकाणी. पण परमात्मा आम्ही स्वीकारत नाही, परमार्थ आम्ही करत नाही, आणि मात्र संसार इमानदारीने केल्याशिवाय राहत नाही. सर्व सुखाची ओढ आमची फक्त संसारात आहे. पण तुकोबाराय म्हटले, शपथ आहे तुम्हाला, ऐका माझा अनुभव सांगतो तुम्हाला, चांगल्या मोठ्या माणसाला संसार करणाऱ्याला विचारा, त्याचं उत्तर काय, संसार करून सुख झालंय का? सर्व सुखाची आशा गेला, क्षण एक मुक्त यज्ञ नाही केला. तुकोबाराय म्हटले, सुख तर नाही मिळालं, हिंडता हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. ते म्हटले, बाबा हिंडता दिशा क्षीण पावला, सुख तर नाही पण उगा क्षीण झालं, क्षीण झालं. खरं सांगा, आपण संसार सुखा करता करतो का दुःखा करता करतो? मै शपथ खोटं नाही बोलायचं कोणी. कशा करता करतो दादा? सुखा करताच चालू आहे. बरं जाऊन द्या, जेवढं सुखा करता संसार केला त्या सगळ्या गोष्टी सुखा करता झाल्या का दुःखा करता? चलायचं मग कुंभाला आता. खरं सांगा, तू कशा करता झाल्या? दुःखा करता. गाडी गाडी घेतली, नेमकीच पेट्रोलचे भाव वाढले, डोकं चाललं गाड्याचं. काय बाबा, सुखा करता घेतली, पेट्रोलचे भाव वाढले, शिनाडा झालं म्हणून त्याला दुःख झालं. शेती नव्हती, शेती घेतली, पण जाय लाईट ये लाईट, जा लाईट ये लाईट, सगळ्या गोष्टी घ्या तुम्ही अशा. नाही ना, दुःख व्हायला लागलं. 2 दिवसा मिळून लाईट आली. तुम्हाला काय सांगायची गरज नाही, तुम्ही लाईट इथली इथून तिथून सर्व हिरवं भाग्यवान परिसर आहे तुमचा. महाराज, पवित्र गंगामाईची कूस तुम्हाला प्राप्त आहे, किनारा तिचा प्राप्त आहे. अरे भीष्माचार्यानं मरायच्या टायमाला असं वातावरण असावं, आणि तुम्हाला जगण्याकरता असं वातावरण. भाग्यवान आहे तुम्ही लोक. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. सुंदर अस्त्र गंगेचा काठ. सांगायचं काय मला, सुखा करता आपली ओढ आहे. संसारात सर्व पदार्थ आपण सुखा करता केले, पण त्यात सुख नाहीच तर मिळणार नाही. काही लोकांना राम राम घातला का ते फ्रेश बोलत असतात. ते म्हणतात राम राम, आपण म्हटलं ना ते आपल्यापेक्षा ठोकून घालतील. राम राम महाराज, आपण चला कसं काय हो? ते म्हटले, बाबा एकदम छान आहे तुमच्या आशीर्वाद, छान चालू. पण तुकोबाराय म्हटले, त्यांना चांगली शपथ घालून विचारा, साईडला घेऊन विचारा, तर त्याचं उत्तर काय असेल? संसार इमानदारीने करतो त्याचा परिणाम काय? अनिक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे जमलं बरं का? नसाहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरवसे. अनिक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे पार. दगड फुटतीनं आम्ही आमचं दुःख सांगितलं तर एवढं दुःख आम्ही आमच्या संसारात भोगतो. पण संसार आसक्तीनं केलं म्हणून ते दुःख आहे. निरासक्त वृत्तीनं करा, परमात्म्याकडे वाटचाल करा. जर माझ्या पंढरीनं दगड वाटचाल केली तर तेने विना जीवा सुख नो हे, त्याच्या विना तुम्हाला सुख नाही. म्हणून जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर देवाकडे प्रवास करा, खंडोबाच्या दर्शनाला येत जा, मारुद्रायाची उपासना करा. जर देव प्राप्त झाला तर नक्की सुखी तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही. काहो महाराज, सुखा करता परमात्म्याकडे यायचं, परमात्मा प्राप्त करायचा, सुखा करता करायचा चालेल. आम्ही सुखा करता देवाकडे प्रवास करू, सुखा करता करू. कारण देवच या जगात आहे. सुखरूपाईचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. किंवा तुको भरायचं ज्ञानोबरायचं वाक्य आहे, सर्व सुखाचे
जे छोट्या बाबा करता माऊली करता टाळ्या वाजवायचा वा वा. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर असे अनेक प्रमाण आहेत. सुखरूपाईचा देवाच्या ठिकाणी सुख आहे महाराज. मग देवाच्या ठिकाणी सुख आहे, तुमच्या देवाला मिळवण्याकरता काय करावं लागेल? सुखी आम्हाला व्हायचंय पण आम्हाला काय करावं लागेल देव मिळवण्याकरता? ते म्हटले काही करावं लागणार नाही, एक करा. तुम्ही त्याला जर मिळवायचं असेल तर बाटिकीच्या खटपटा त्यागा आणि मात्र त्याचा 8वा हा उपाय तुम्ही करा. अभंगाच्या पहिले 8वे देव तो करावा उपाय, 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 8वे